नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नवघर पोलीस स्टेशन अंतर्गत 15 लाखांचे मोबाईल्स आज पोलिसांकडून नागरिकांना परत करण्यात आले होते। गेल्या 6 महिन्यांमध्ये या नवघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जेवढे हरवले होते ते सर्व मोबाईल पोलिसांनी CR पोर्टलच्या माध्यमातून तसेच IMEIच्या माध्यमातून IMEI नंबरच्या शोध लावून त्यांनी हे सर्व मोबाईल शोधलेत। या सर्व मोबाईलचा मुद्देमाल हा 15 लाखांचा आहे आणि आज पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते हे मोबाईल आज नागरिकांना परत देण्यात आले। या संदर्भात प्रकाश गायकवाड यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया। सर, 50 मोबाईल नागरिकांना सुपूर्द करण्यात आले पोलिसांकडून, काय सांगाल? मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयात माननीय CP सर, ॲडिशनल CP सर यांच्या मार्गदर्शनाखाली CR पोर्टलवर ज्याही काही नागरिकांच्या तक्रारी असतात मोबाईल हरवल्याबाबत, चोरी झाल्याबाबत, त्या तक्रारींची दखल घेण्यात येते। त्याचा तपास करून नागरिकांना त्यांची मालमत्ता परत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो। त्यात नवघर पोलिसांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। मागच्या 6 महिन्यात जेही काही मोबाईल गेलेले होते नागरिकांचे, ज्या तक्रारी प्राप्त होत्या त्याच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण करून त्याचा तपास करून आणि 51 मोबाईल विविध राज्यातून आपण परत आणलेले आहे। त्याची किंमत जवळपास 15 लाख आहे आणि सदरचे मोबाईल जे आहे आज नागरिकांना वाटप करण्यात आलेले आहे। सर्व नागरिक आनंदित होते आणि त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। पोलिसांचं त्यांनी खास करून कौतुक केलं आहे की कशा प्रकारे पोलिसांनी परिश्रम करून त्यांचे मोबाईल परत मिळवले आहेत। जाणून घेऊया नागरिकांच्या काय प्रतिक्रिया। तुमचं नाव काय आणि कोणता मोबाईल हरवला होता आणि पोलिसांनी तो आज मिळवून दिला आहे, याबद्दल काय सांगाल? माझं आता 3-4 महिने आधी इथेच गोडदेव नाका बस स्टॉपवरनं माझ्या बहिणीचा फोन चोरीला गेलेला। तर आम्ही सकाळी येऊन कंप्लेंट वगैरे दिलेली, ते पोलिसवाल्यांनी कंप्लेंट वगैरे लिहून घेतली। 3-4 दिवसांनी ट्रॅकिंगला पण टाकलं फोन आणि मी फॉलोअप घेत होतो। तर ते बोलले की जसं तुम्हाला हे येईल तसं आम्ही कॉन्टॅक्ट करू, फोन आम्हाला जसं ट्रॅक होईल। तर काल रात्री मला फोन आला की तुमचा फोन भेटलाय, तर तुम्ही येऊन प्लीज कलेक्ट करून जा। आणि आज सकाळी फोन आता डिस्ट्रीब्यूट करतात ते। तर आणि आता मी एक जसं थँक्यू लेटर दिले की बरेच वेळा फोन भेटत नाही, आज फोन पडणं म्हणजे 10 रुपये पडण्यासारखं झालंय। खिशातनं पडले कोणाला हे परवा नाहीये, पण ते आई बाबांनी मेहनतीने आज फोन घेतले, ते आज खूप बरं वाटते। काल तर फोन आला तेव्हा मी एवढा आनंदी होतो की ॲटलिस्ट एंड ऑफ द डे मला माझा फोन परत आलाय। आणि थँक्यू नवघर पोलीस स्टेशन आणि मुंबई पोलीस स्टेशन। आता जसं सरांनी सगळ्यांना फोन दिला, पण एक माझा एक मोरल रिस्पॉन्सिबिलिटी, एक मी एक स्वयंसेवक आहे, तर मी एक माझ्या एंडनी एक नवघर पोलीस स्टेशनला थँक्यू लेटर लिहून दिलंय की माझा फोन मला परत दिल्याबद्दल, आणि असेच आम्हाला पुढे काही हेल्प लागली तर तुम्ही कायम आहात आमच्यासोबत। हे थँक्यू लेटर मी त्यांना। पहले आपका नाम बताइए। मेरा नाम उषा जायसवाल है और मेरा मोबाइल जो है 25 मई को चोरी हुआ था और अभी आज मुझे 7 दिसंबर को ये मोबाइल मिल रहा है। वो भी मेरे लिए सम्मान की बात है कि DCP गायकवाड़ सर के थ्रू मेरे को ये मोबाइल मिला। और नवघर पुलिस स्टेशन में जितने भी पुलिसकर्मी हैं उनके लिए मैं बहुत बहुत धन्यवाद हूँ कि उन्होंने कड़ी मेहनत करके ट्रेस करके जो मेरा मोबाइल जो है ढूंढ निकाला और हम तक पहुँचाया। तो सभी पुलिसकर्मी का धन्यवाद, शुक्रिया। और जिस किसी का मोबाइल अगर गुम हो जाता है वो प्लीज़ आप जो है स्टेशन में कंप्लेन करा सकते हैं। ऐसे मत सोचिए कि हमारा मोबाइल नहीं मिलेगा, आप प्लीज़ कंप्लेन कराइए और ज़रूर आपका मोबाइल मिलेगा। मेरा नाम अब्दुल वाहिद है और मेरा मोबाइल खो गया था, कम से कम 6 महीना हो गया। और 6 महीने के बाद नवघर पुलिस स्टेशन ने मेरे को खो के कहीं से भी ढूंढ के दिया। उनका बहुत बहुत आभारी है हम लोग, बहुत बहुत शुक्रगुजार हैं इनका, ताकि हमारा मोबाइल हमको वक्त पे मिल गया। मैं आपका नाम बताइए, आपका मोबाइल कब चोरी हुआ था और आज पुलिस ने जो ढूंढ के दिया तो कैसे लग रहा था? मेरा नाम खुशबू भाटिया। हम लोग का मई में गुम हुआ था और मैसेज हमको सितंबर में आ गया था और अभी हमको फ़ोन मिल गया। तो मैं जो नवघर पुलिस है उसका धन्यवाद करती हूँ, क्योंकि मैं 2-3 बार यहाँ पे आई, उन्होंने आश्वासन दिया कि आपका फ़ोन मिलेगा ही मिलेगा। तो आज मुझे मिला है, बहुत अच्छा लग रहा है मुझे, तो मैं उनका धन्यवाद